नमस्कार. रामकृष्ण हरी. प्रत्येक शेतकरी हा जीव ओतून आपली शेती करत असतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून पण भांडवलाची उपलब्धता नसते पुरेपूर, तरीही कर्जाचा बोजा बोकांडी ठेवून शेतीसाठी भांडवल उभं करतो. याच शेतीतील प्रत्येक पिकासोबत जागृत राहून शेतीची पिकाची काळजी करत असतो. संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगामधील प्रमाणे, शेत आले सुगी सांभाळावे चाही कोण, पिका आले परी केले पाहिजे जतन. अर्थात शेतकऱ्यांनी जागृत राहून प्रत्येक पिकाची काळजी घेणं गरजेचे आहे. आपण अक्षरशः शेती करताना प्रत्येक पिकाची काळजी ही लहान मुलां इतकी काळजी आपल्या पिकाची करत असतो. तीच काळजी शेवटपर्यंत करत राहणं ही खूप गरजेची आहे. पण वास्तव असं आहे, सध्या भाजीपाला जर म्हणला तर सध्या टोमॅटो असेल, कारले असेल, भोपळा असेल वगैरे वगैरे भाजीपाल्याची लागवड खूप साऱ्या प्रमाणात आहे. आणि या संदर्भात म्हणलं, शेतकरी आपल्या परीने भांडवल उभं करतो, असलेली रक्कम गुंतवतो आणि जोमाने कामाला लागतो. प्रत्येक पीक, समजा टोमॅटो आपण लागवड केली, त्याची मशागतीपासून तर पूर्ण बांधणीपर्यंतची खूप मनापासून काळजी करतो. त्याच्यामध्ये बरेच शेतकरी शेतात पीक करायचं म्हणून करून मोकळा होता आणि असे पण ऐकलेले का एकदा लागवड केली आपोआप होतं, निसर्ग करून घेतो. आपल्याला मनात येईल तेव्हा ते फवारणी असेल, खत व्यवस्थापन असेल, बऱ्याचशा गोष्टी करत राहतात. ह्यामुळे काय होतं का त्यांच्या आर्थिकदृष्ट्या असेल, उत्पन्नाच्या बाबतीत ज्या मानसिकतेने ती शेती करतो किंवा जे पीक पिकवतो, त्या ज्या पिकाची लागवड करतो ते साध्य होत नाही. परिणामी अजून आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात जातो किंवा तोट्यात जातो. आता उदाहरणार्थ टोमॅटो लागवड केलेली, या संदर्भातलं एक उदाहरण म्हणून आपण एक पीक निवडलं. जमीन मशागतपासून तर बांधणीपर्यंत, टोमॅटो बांधणीपर्यंत खूप मेहनत करता. अगदी तळहाताच्या फोडा इतकं जपता, प्रत्येक गोष्ट वेळेवर करता, सगळं जे आहे ते. पण आपल्या प्लॉटच्या अगोदर जो प्लॉट रेडी असतो, ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट चालू असतात, आज मार्केटमध्ये 2-3 तोडे होऊन मार्केटमध्ये माल जातो, त्या शेतकऱ्यांचा बाजारभावाची तुलना करत राहतात. तोपर्यंत आपली आत्ताशी लागवड झालेली, टोमॅटो बांधलेली पण नाही राहत. त्या शेतकऱ्यांचा बाजार यदा कदाचित 100-200 जर मार्केट उतरलं किंवा रिवर्स झालं, ते जो माल ज्या शेतकऱ्यांचा माल त्या मार्केटमध्ये जातो ते थोडंफार 100% थोडे नाराज होणार. त्या शेतकऱ्याची रिॲक्ट हा स्वतः शेतकरी करतो. कोण का ज्यांनी आत्ताशी तांबडी पण बांधलेली नाही, तो शेतकरी विचार करतो आत्ताच मार्केट नाही तर नंतर काय होणार आहे. तोपर्यंत कमीत कमी 40-50% खर्च करून शेतकरी बसलेला राहतो. त्यावेळेस विचार करतो आत्ताच मार्केट नाही तर पुढे काय होणार आहे. ह्या विचारामध्ये 50 ते 60% खर्च करणं डायरेक्ट थांबून घेतो. खर्च करणं म्हणजे कामाचं दुर्लक्ष करतो. परिणामी झाडाची जी ग्रोथ होण्याचे दिवस असतात 40-45 दिवसापर्यंतचे, तोपर्यंत पूर्ण झाड समजा तिथं दुर्लक्ष झाल्यामुळं पुढे जे दर्जेदार उत्पन्न असेल, क्वालिटी असेल, भरगोसचं म्हणतो आपण, जे आपल्याला अपेक्षित जे उत्पन्न पाहिजे तर ते भेटत नाही. कारण म्हणतो पाया भक्कम करता करता कुठेतरी पाया कमकुवत राहिला तर पुढे इमारत 100% ढासळते. हा हे ठरलेलं गणित आहे. हे प्रॅक्टिकली मी स्वतः अनुभवलं आहे. कारण शेतकरी करता ऐनवेळी ज्यावेळेस खरं करण्याची गरज असते तिथे स्टॉप करून देता. ही पहिली बाजू झाली. दुसरी बाजू अशी, लागवड करून देता, मनात येईल तेव्हा खत व्यवस्थापन असेल, कीटक व्यवस्थापन असेल ते करता. त्याच्यानंतर कुठेतरी मार्केट, आपला माल तयार झाला आहे तर ते एकदा तोडणीला आला, मार्केट वाढली म्हणून खर्च करायला सुरुवात करता. इतका खर्च करता की अक्षरशः उत्पन्नाचा आणि खर्चाचा ताळमेळच बसत नाही. त्यावेळेस ठीक आहे, खर्च करून जर पैसा खर्च करा, पण तोपर्यंत तुम्हाला त्या मालाचा दर्जा, मालाची क्वालिटी किंवा ते झाडाचं जे आयुष्य सक्षम पाहिजे होतं, झाडामध्ये जी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जी आधीची पार्श्वभूमी असते ती जर केलेली नसेल तर तुम्ही नंतर कितीही खर्च करून कितीही टेक्नॉलॉजी वापरली तर ते पाहिजे तितकं त्या खर्चाच्या तुलनेमध्ये तुमचं उत्पादन वाढत नाही आणि आर्थिकदृष्ट्यामध्ये तुम्ही नफ्यात पण येत नाही. संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात, सोकरी विसावा तोवरी, नको खाऊ उभे आहे तो. अर्थात लागवडीपासून ते पूर्ण माल तयार होईपर्यंत किंवा पूर्ण मालाचा
अपेक्षित उत्पन्न जोपर्यंत दर्जेदार उत्पादन घेत नाही तोपर्यंत पूर्ण झाडाची काळजी घेणं गरजेची आहे. अखेरच्या तोड्यापर्यंत जोपर्यंत तुम्ही काम कराल तितका तुमचा फायदा होणार आहे, ह्या सांगण्याचा सारासार विचार आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, शेतकरी एक विशिष्ट कालापर्यंत पिकाची काळजी करतो. तिथून ज्यावेळेस खरी गरज असते तिथं तो थांबतो. एक स्वतःच्या मताशी किंवा स्वतःच्या विचाराशी स्थिर नसतो. परिणामी तो थांबून जातो आणि सर्वात जास्त नुकसान आर्थिकदृष्ट्या असेल ही वैयक्तिक एकट्याला नाही, पूर्ण परिवाराला त्रास होतो या गोष्टीचा. त्याच्यामुळं काळजी करताना तुम्ही एक लागवड करणार असाल तर त्याचा शेवटपर्यंत पूर्णतः काळजी करणं गरजेचे आहे. भाजीपाल्याच्या संदर्भामध्ये बोटावर मोजण्या इतकेच शेतकरी आहेत. मालाचा दर्जा, मालाची क्वालिटी, त्याच्यानंतर झाडाचं आयुष्य, भरगच्च उत्पादन घेणारे जो कालावधी, त्या कालावधीपर्यंत अगदी लागवडीपासून तर शेवटच्या टप्प्यापर्यंत काळजी करणारा, काटेकोरपणे काळजी करणारा हे फक्त निवडक शेतकरी आहेत. तेच हे करू शकतात तिथं. आणि एक दुसरी गोष्ट, आणि त्या शेतकऱ्यांची कन्सेप्ट किंवा मानसिकता अशी असते, माझा माल ज्या वेळेस बाजारामध्ये जाईल प्राप्त स्वरूपामध्ये असलेल्या बाजार भावाच्या टॉपच्या रेटमध्ये विकल, ही कन्सेप्ट जर असेल तर 100% तिथं फायदा होतो, नुकसान होत नाही. बाजारभाव हा कोणाच्या हातात नाही आहे आणि कोणी ठरवून दिलेले राहत नाही. आज जर कदाचित 500 का 600 रुपये जर टोमॅटो कॅरेट विकत असेल, 300-350 पर्यंत विकू शकतं. त्याच्यामध्ये स्टेबिलिटी नाही आहे, ते शेतकऱ्याच्या हातात नाही. हा सर्वात मोठी शोकांतिक आहे. सर्वात गोष्टीचा हा त्रास होणार आहे. त्याच्यासाठी कामाची स्टेबिलिटी, तुम्हाला जर खरंच भाजीपाला करायचा असेल तर लागवडीपासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत दर्जेदारच माल आपला निघाला पाहिजे, ही मानसिकता असेल तर भाजीपाला करा. अन्यथा कर्जाचा बोजा वोकांडी ठेवून आपल्यासह आपल्या परिवाराला कोणत्याही प्रकारे आर्थिक संकटात पाडू नका आणि स्वतःलाही त्रास करून घेऊ नका. कारण शेजारच्यानं टोमॅटो लावली, मार्केट खूप आहे म्हणून मी काहीतरी पुढच्या वर्षी आग्रह करणार, पैसा नसताना, भांडवल नसताना बाहेरून जमा करणार, कुठेतरी ओढाताड करून नंतर भांडवल उभं करून प्रॉपर काम पण करणार नाही. अशी कंडिशन असेल तर शक्यतो थांबून घ्या, भाजीपालाच करू नका. ते पिकाच्या दर्जेदार आणि जोमदार वाढीसाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण, पाणी व्यवस्थापन आणि कुशल काम. या गोष्टी जर परफेक्ट असेल, सर्वात जास्त खर्चाची बचत होत असते. झाडाची रोगप्रतिकार शक्ती जर आपल्याला स्टेबल किंवा वाढवायची असेल तर अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचं आहे. आणि भाजीपाल्याच्या बाबतीत इथं सर्वात जास्त मोठी चूक शेतकरी करत असतो. ही गोष्टी मनात, म्हणजे जसं मन करेल तसं करत असतो. परिणामी रोगाला लवकर बळी पडणं असेल, आत्ता सध्या साधारण जाणतो असेल, लवकर येणार करपा, उशीर येणार करपा, गिरवा आहे, त्याच्यामध्ये प्लास्टिक व्हायरस असेल, ह्या एकत्रित जे सर्व रोग आहे, या बऱ्याचशा गोष्टी अडचणी या उद्भवायला कारण हेच एका झाडातील रोगप्रतिकार शक्ती याकडे शेतकऱ्याचं लक्ष नसतं. लागवड केली, आज पाऊस झाला, स्प्रे करायचा आहे, आळी दिसती, कीटकनाशक मारायचं आहे, कुठेतरी करप्याचे स्पॉट दिसत आहे म्हणून करप्यासाठी काहीतरी मारायचं आहे, थोडं कुठेतरी झाड पिवळं दिसतं म्हणून काहीतरी न्यूट्रिशन द्यायचं आहे, फुल लागतं आहे, कुठेतरी ड्रॉप होतं पिवळं पडून म्हणून काहीतरी सिटिंगसाठी काहीतरी PGR द्यायचं आहे. हीच कन्सेप्ट फक्त शेतकरी भाजीपाला पिकवतो. सर्वात मोठी चुकी इथं करतो, परिणामी तोट्यात गेल्याशिवाय राहत नाही, हे वास्तव सत्य. भाजीपाला लागवडमधलं अर्थशास्त्र जर समजून घेतलं, कदाचित कोणताही शेतकरी तोट्यामध्ये जाणार नाही, किमान मायनसमध्ये तरी जाणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे लागवडीपासून तर शेवटचं पहिले जे 2-3 मुद्दा तोच मी सांगितला, परत एकदा रिपीट करतो. लागवडीपासून तर शेवटचा तोड्यापर्यंत 100% नियोजन, खत व्यवस्थापन, कीडरोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि प्रॉपर मॅनेजमेंट ही ज्यावेळेस एकत्रित तुम्ही कराल तर 100% अर्थशास्त्र त्या शेतकऱ्याला कळल आणि तो शेतकरी नफ्यात राहील. ही 100% शाश्वती आहे. आज वास्तव बऱ्याच शेतकऱ्यांच्या रोज भेटी होता भाजीपाल्या संदर्भामध्ये. आता टोमॅटो लागवड, कारले असेल, शिमला असेल किंवा मिरची वर्गातले जे पिकं आहेत त्या संदर्भामध्ये प्रत्येक शेतकऱ्याची भेट होत असते. तर त्याच्यामध्ये मला कमीत कमी 95% शेतकरी असे भेटतात, लागवड केली
की बांधणीपर्यंत टोमॅटो प्लॉट खूप छान असतो. आपण टोमॅटोचं उदाहरण घेतलं तेच कंटिन्यू करू. टोमॅटो प्लॉट खूप छान असतो, काही करण्याची गरज नसते. तो दुसऱ्यासोबत तुलना करतो की माझा प्लॉट खूप सुंदर आहे, मला काही करायची गरज नाही, मी एक दाणा टाकलेले नाही किंवा कोणते खत टाकलेले नाही, कीटकनाशक तुमचे 10 झाले तर माझे 2 का 3च झाले. हा प्रकार ज्यावेळेस शेतकरी स्वतःची फसवणूक करून घेतो त्यावेळेसचे तोटे सांगतो. परत प्लॉट डेव्हलप होतो, फुलकळी लागते, सेट होते, माल भरगच्च लागतो झाडाला. ज्यावेळेस हार्वेस्टिंग चालू होते, तोडे चालू होता, 1-2 तोडे नंतर अन्नद्रव्यांची 100% झाडामध्ये गरज भागते. झाड पूर्ण वीक होतं आणि पुढचा जो माल आहे तो पोसायला अडचण येते. 4-5 तोड्यानंतर माझा माल बारीक पडला, साईज होत नाही, वरनं काहीतरी स्प्रेमधनं द्या, जमिनीमधून काहीतरी सोडा. त्यावेळेस ग्रेड वापरला जातात. म्हणजे अक्षरशः डोळे झाकून अंधाधुंद खर्च केला जातो त्या पिरियडमध्ये. लागवडीपासून जी तुम्ही काळजी घेते नाही त्याला ते कारण आहे. 3-4 तोड्यामध्ये तुमची क्वालिटी घसरते, साईज घसरते, तर झाडामध्ये रोगप्रतिकार शक्ती नसल्यामुळे तिथं पहिले रोगाला बळी पडतं. तुमचं किती सुंदर प्लॉट राहू द्या. साधं गणित आहे, जर तुम्हाला जर खरं लाईव्ह उदाहरण जर बघायचं असेल, कंटिन्यू जर 4-5 दिवस जर पाऊस चालला, माल असताना 2-1 तोडे होऊ द्या, त्याच्यानंतर 2-1 तोडे झाल्यानंतर सतत जर 4-5 दिवस जर पाऊस पडला तर पहिल्या तुमच्या त्या झाडावरती रोगाचा अटॅक होत असतो. 100% झाड जांब होतं. 6 ते 7 दिवसामध्ये तुमचा पूर्ण प्लॉट खराब होत असतो. तेच पूर्वनियोजनमध्ये चांगलं काम करा. तिथं चांगले झाड स्ट्रॉंग राहिलं, तिथं 100% प्लॉट खराब होईल. तर लई झालं तर फक्त 10% नुकसान होणार आहे किंवा 10% फक्त झाड रोगाला बळी पडणार आहे. हे प्रॅक्टिकली मी स्वतः अनुभवलंय, त्याच्यासाठी तळमळीनं सांगतोय. स्वतःचं नॉलेज व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ तर बनवत नाही, पण तोच उद्देश आहे का तुम्ही 100% काम करताना, प्रॉपर काम करताना काळजीपूर्वक करा, अगदी शेवटच्या तोड्यापर्यंत काम करा. तुम्हाला फायदाच होईल, तोटा होणार नाही. राहिला बाजारभावाचा विषय, बरेच शेतकरी म्हणतात का ते फवारणी असेल, खत व्यवस्थापन असेल, ते आम्हाला कळतं, आम्ही करू, आम्हाला बाजारभाव सांगा. बाजारभाव सांगायला कोणीही कन्फर्म सांगणार नाही. अशी काही ब्रह्मविद्या कोणाला नाही का तुम्ही उद्याचं काही सांगू शकाल तिथे. एक फक्त कुठेतरी अंदाज लावून त्याच्यावरती मत मांडणी, आज कोणी जो करत असेल तो मत मांडणी करत असतो का आज मार्केट असं राहील, तसं राहील, लागवडीचं असं राहील. लागवडी कसंही करा, हे फक्त एक साधं गणित शेतकऱ्यांना लक्षात ठेवायचं आहे का आपलं पीक, आपला माल मार्केटमध्ये गेल्यानंतर नंबर 1नीच विकला जाईल. ही आपली काही भाव असो, तो 100 नका विकाना का 1000 विकाना, पण माझा क्वालिटी, क्वांटिटी आणि आहे त्या बाजारभावातील टॉपचा माल विक्री होईल, ही अपेक्षा जर ठेवली तर खूप काही जे नुकसान आहे ते होणार नाही. कमी रेट म्हणजे कमी बाजारभाव जरी असला तरी खूप नुकसान होईल असं शाश्वती अजिबात नाही. त्याच्यामुळं काळजी घ्या. सगळ्यांनी मनापासून प्लॉट करा. पहिल्यापासून प्रॉपर काम चाललं तर खर्चात बचत होती. ही प्रॅक्टिकली हे अनुभव आहे, त्याच्यावरती मी जास्त भर दिला. आणि माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त रिपीट शब्द तोच आला की पहिल्या कामापासून तर शेवटच्या तोडणीपर्यंत म्हणजे प्रॉपर लक्ष देऊन करा, प्रॉपर लक्ष देऊन करा. कदाचित ते खूप वेळा हेच शब्द रिपीट झाले, त्याला कारण ते की ते तितक्या तळमळीनं सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. नमस्कार.